नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पंपांवर दुसऱ्या दिवशीही पेट्रोलसाठी रांगा। आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत तर 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येणार। इंधनाचा पुरवठा सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध। पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही, देशात कच्च्या तेलाचा मुबलक साठा, केंद्र सरकारचा दावा। कोल्हापूर महापालिकेच्या 170 कोटी रुपयांच्या थकबाकी प्रश्नी महापौर, आयुक्त आणि जलसिंचन अधिकाऱ्यांची बैठकीत समाधानकारक निर्णय झाल्याची चर्चा। आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबला नमवून पाटाकडील तालीम मंडळानं केला उपांत्य फेरीत प्रवेश। उद्या दिलबहार आणि खंडोबा यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना होणार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। समाज माध्यमांवर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असून मोठ्या रांगा लागल्या आहेत। यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालाय। ही परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काही निर्बंध लागू केलेत। त्यानुसार आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत आणि 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतचं इंधन भरता येणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोलसाठी रांगा लागल्यात। यामुळे पेट्रोलच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालाय। ही परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काही निर्बंध लागू केलेत। त्यानुसार आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत आणि 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येणार आहे। कोणत्याही प्रकारचा कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे असं आवाहन करण्यात आले। रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य दिलं जाणार आहे। तसेच प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्याकडील शिल्लक साठा, प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागातील फलकावर प्रदर्शित करणं बंधनकारक राहील। सर्व पेट्रोल पंप धारकांनी या आदेशाचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। हा आदेश 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आला असून तो 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पंपांवर आज दुसऱ्या दिवशीही वाहनधारकांच्या पेट्रोलसाठी रांगा लागल्या होत्या। अनेक पंपावर पेट्रोल संपल्याचे फलक लागले होते। जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा पुरवठा होत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतरही वाहनधारकांच्या पंपांवर रांगा कायम होत्या। या स्थितीचा एस न्यूजनं घेतलेला हा आढावा। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरामध्ये संकट निर्माण झालेलं आहे। इंधन संकट मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे। कोल्हापुरात सुद्धा हीच परिस्थिती आहे। कोल्हापुरात आता पाहिलं तर अनेक पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा दिसून येतात। आता आम्ही थांबलो आहे ते खानविलकर पेट्रोल पंपावर। हे दृश्य बघताय ते खानविलकर पेट्रोल पंपावर तुम्ही दृश्य बघताय। मोठ्या 2 व्हीलरच्या 4 व्हीलरच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण इथल्या जनतेशी विचारणा करूया नेमकं काय परिस्थिती आहे। साहेब, तुम्ही इथं आज आलेला आहे पेट्रोल पंप भरण्यासाठी, काय तुम्हाला वाटतं? आता भोगावतीवरून आलो तर 4-5 पेट्रोल पंप बंदच आहेत। इथं आता म्हटलो गर्दी नाही तर घालूया, पण एवढी लोक काहीतरी असं म्हणजे कायमचंच बंद पडणार आहे यासाठी
150 घालणार तिथं 500 1000 असं घालायला लागल्यात. त्यामुळं पेट्रोल पंपावर बी तंगी व्हायला लागली आहे. एकंदरीत पाहता हे काय बरं नाही. शासनाला कुठेतरी विरोध करायचा म्हणून लोक लागल्यात हे करायला, दर वाढणार. हे दर काय वाढणार नाही, 100% दर वाढणार नाही. नाही, एकीकडे जिल्हाधिकारी यांनी काल आवाहन केलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी कोणतीही पेट्रोल टंचाई नाही, पण मुद्दामून अफवा पसरल्या गेल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर येतात. बरोबर, 100% बरोबर आहे त्यांचं. कलेक्टर साहेबांनी सुद्धा काल सांगितले, पण लोकांच्यात एवढा आत्मविश्वास नाही की 105चं पेट्रोल 130 होते, म्हणजे 25 रुपये दर वाढायला लागला म्हणूनच हे गर्दी वाढायला लागली आहे. मी तर गेलं 2 तास 1 तासभर मी इथं थांबलेलो आहे. आजच्या कारणावर आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर पेट्रोल बऱ्याच ठिकाणी बघितलं पेट्रोल ठिकाणच्या रांगा अशा भरपूर लागलेल्या आहेत. लोकांचं पण बरंच अवघड झालेलं आहे की बाहेर येणं जाणं किंवा त्यांचं कामावर जाणं किंवा काय जाणं. आणि इथं जर पेट्रोलचं जर बघितलं आपण तर फक्त 200 रुपयेच पेट्रोल देतात. आता समजा आपल्याला जी फील्डवरती काम करणारी लोक आहेत त्यांना जर बाहेर जायचं म्हटलं तर कमीत कमी तिथे त्यांच्या गाडीमध्ये 300 आणि 400 रुपयाचे पेट्रोलशिवाय ते जाऊन होत नाही आहे. पण 200 रुपयाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पेट्रोल जर टाकलं तर त्यांची कामं पण होत नाहीत किंवा काहीच होत नाही. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पेट्रोल आपलं हे व्यवस्थित सुरळीत करावं. जिल्हाधिकारी साहेबांना मी सांगू इच्छितो, बरोबर आहे तुमचं, तुटवडा जरी नसला तरी हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच जाणवत आहे आणि सगळ्यांचीच इनकन्व्हिनियन्स सगळ्यांनाच झालेला आहे. तर आपल्याला थोडंसं हे बघावं लागेल, अजून थोडं उपलब्ध करून मिळू शकेल अशी मी विनंती करतो. पेट्रोल टंचाई कृत्रिम आहे की हे आहे काही कळत नाही आहे. शासन तर सांगतं आहे की पेट्रोलियम पदार्थांचं कुठलीही कमतरता नाही आहे, पण बरेचसे पेट्रोल पंप बंद आहेत आणि जिथं चालू आहे तिथं रांगा लागलेल्या आहेत. त्याचं काहीतरी नियोजन लावायला पाहिजे. नाही सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की शासनानं यात लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्या पेट्रोल पंपांचं समजा चेकिंग करून काय स्टॉक आहे काय नाही आहे बघून जिल्ह्यात त्याप्रमाणे लोकांना अवेअरनेस करून आणि गर्दी करू नका म्हणून प्रतिनिधी नेमून तिथं सांगितलं पाहिजे. प्रत्येक समोरच्या 4 व्हीलरला 1000 रुपयाचं पेट्रोल द्यायचं ठरलं होतं, त्याला 21 रुपयाचं पेट्रोल केलं. माझ्यासमोर एक जण 2 व्हीलरवाला होता, त्याला 400 रुपयाचं पेट्रोल केलं. आम्ही फक्त त्याला साधारण म्हणलं मला लांब जायचं म्हणलं लातूरला, त्याला फक्त 300 रुपये टाक म्हणलं. अवेलेबल झालं की मी बाहेरच्या पेट्रोल पंपावर टाकतो, टाकलं नाही. गाडी पुढे घेऊन डायरेक्ट बंद केला ते पेट्रोल. हे कुठलंही आहे नियम कुठला? एकसारखं नियम सगळ्यांना पाळणं गरजेचं आहे ना. हे भेदभाव चाललाय, म्हणजे तोंड बघून हे कामं करायला लागलेत. म्हणजे आता एक 4-5 पेट्रोल पंपावर आम्ही जाऊन फिरून आलो. काय पेट्रोल पंपावर बंदच केलेलं आहे, पेट्रोलच शिल्लक नाही म्हणून सांगितलं आहे. मग आता इथं आम्ही खानवेल पंपावर आलेलो आहे. आता इथे गर्दी प्रचंड आहे, लोक पण जरासं त्रास लोकांना भरपूर व्हायला लागला आहे आणि आता पेट्रोल तरी मिळाले त्यामुळे थोडासा दिलासा लोकांना आहे, दिलेला आहे. आता आम्ही किमान 5-6 पेट्रोल पंप फिरून आलो आहे. एक सगळ्या पेट्रोल पंपावर लावले की पेट्रोल संपले. आता इथं खानविलकर पंपावर पेट्रोल मिळाले, पण हे आता किती दिवस चालू राहणार असेल. त्यामुळे सगळेजण हे अशा प्रकारे पंपावरती गर्दी करत आहेत. सध्या जी परिस्थिती जी उद्भवलेली आहे, आता जी उद्भवलेली आहे, यावर आता काय उपाययोजना करावं लागतील एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या लेवलला प्रयत्न करत असतील, पण या ज्या काय अफवा असतील किंवा सर्व जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी या सगळ्यांनी म्हणजे तसं नागरिकांना ते आवाहन करतायत. पण हे त्यांनी एक ठोस काहीतरी उपाय किंवा आता जसं की आजच्याच न्यूजला सांगण्यात आलं की गॅसचा जो साठा आहे तो पण प्रमाणात आहे, ते सगळं वेळेत डिस्ट्रीब्यूट होईल. पण मला असं वाटतं आहे की नागरिकांच्यामध्ये असलेला जो पेशन्स आहे तो कमी आहे, त्यामुळं ते असं चुळबुळ किंवा अशा गर्दी सगळीकडे करत आहेत. नागरिकांच्या मध्ये असलेले पेशन्स कमी असल्यामुळे अशी गर्दी होत आहे असं त्यांचं मत आहे. एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असलेले दिसून येतात. त्याचं आर्थिक कारण सांगितलं जातं. एकीकडे जिल्हाधिकारी कोल्हापूरमध्ये कुठल्याही प्रकारची पेट्रोल टंचाई अथवा इंधन टंचाई नाही असं आवाहन करतात, पण नेमकं याचं कारण समजून येत नाही. आत्ताच आम्ही जे एका नागरिकाशी बोलल्यानंतर असं समजलं की पेट्रोल दरवाढ होणार आहे म्हणून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल घेण्यासाठी येत आहेत असंही म्हटलं जातं. एकंदरीत याचा विचार केला तर प्रशासनानं या पेट्रोल पंपावर देखरेख करणं महत्त्वाचं आहे. आपलं एखादं पथक नेमून या सगळ्या पेट्रोल पंपाची देखरेख करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यस न्यूजसाठी कॅमेरामन जेतू शिंदेसह उत्तम पाटील.
मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरवठ्यासंदर्भात देशातील जनतेला मोठा दिलासा दिलाय. देशात कच्च्या तेलाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसंच कोणत्याही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल टंचाईच्या भीतीनं गेली 2 दिवस अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. त्यानंतर आज केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरवठ्यासंदर्भात जनतेला मोठा दिलासा दिलाय. देशात कच्च्या तेलाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसंच कोणत्याही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. यावेळी नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहनही केलं. मैं देशवासियों को विश्वास दिलाना चाहती हूं कि हमारे पास पेट्रोल और डीजल पर्याप्त मात्रा में उपलब्ध है. कहीं पर भी किसी पेट्रोल पंप पर कोई कमी नहीं है. पेट्रोल पंप को सप्लाई करने वाले टर्मिनल्स पर भी पर्याप्त मात्रा में उपलब्ध है. इसलिए अफवाहों पर विश्वास न करें और पैनिक बाइंग से बचें. मैं ये भी बताना चाहती हूं कि पेट्रोल और डीजल के प्राइस में कोई बढ़ोतरी नहीं की गई है. अतः मेरा आप सभी से आग्रह है, कृपया अफवाहों पर ध्यान न दें. इंधनासाठी लागलेल्या रांगा केवळ भीतीपोटी होत्या. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. LPGच्या बाबतीत सरकारनं 21 मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक LPGचा कोटा 20% 50% वाढवलाय. आत्तापर्यंत 26 राज्यांना सुमारे 22,000 टन व्यावसायिक LPG वितरित करण्यात आला असून ढाबे, हॉटेल्स आणि औद्योगिक कॅन्टीनना प्राधान्य दिलं जातंय. घरगुती LPGचा कोणताही तुटवडा नसून 92% ऑनलाईन बुकिंग सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरबरोबरच इचलकरंजी शहरातल्या पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोलसाठी तुफान गर्दी केली होती. भर उन्हात पेट्रोलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सर्वत्र दिसू लागलाय. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसह आता पेट्रोलसाठी रांगा लागत आहेत. इचलकरंजी शहरात काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळं ते तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. तर सुरू असलेल्या पंपांवर पेट्रोल संपण्याच्या भीतीनं पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्यानं वाहनधारकांची गैरसोय झाली. जवळपास अर्धा पाऊण तास मी या लाईनमध्ये माझ्याबरोबर हे सगळेजण उभे आहेत. मी हातकणून इथं आलेलो आहे फक्त पेट्रोल टाकायसाठी. 7-8 पेट्रोल पंप पूर्णपणे बंद आहेत आणि हे जर लॉकडाऊनची स्थिती जर होणार असेल तर ती होऊ नये हीच एक इच्छा आहे. कारण की लास्ट लॉकडाऊनला आपण सर्वांनी किती त्रास भोगला हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ही होऊ नये हीच इच्छा. गॅस टंचाई आहे, पेट्रोल टंचाई आहे, काय कामावर परिणाम काय होतो तुमचा? कामावर परिणाम म्हणजे जाता येणार नाही, नुकसान होणार लोकांना. परत ती मागची परिस्थिती नकोच आहे. त्यामुळं शक्यतो लॉकडाऊन आणि हे सरकारनं चांगला तोडगा काढावा आणि जे अफवा जर असेल तर ते अफवा कोणी ग्राह्य धरू नये, त्यावर चांगला उपाय योजना करावा. अर्धा तास तरी लागला पेट्रोल रांगेत उभारून यायला आणि सर्वसामान्यांना गॅसचा तर फटका बसतच आहे. त्यातून आता छोटे व्यापारी, गाडवाले, स्टॉलवाले जे आहेत त्यांच्यावर तर जोरात फटका बसत आहे. तर याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे हे अपेक्षा. नुकसान आता माझा गाडा 20 दिवस झालं बंद आहे. त्यात आणि पेट्रोल टंचाई. मग आता काय परिवार आता काय तर छोटे मोठे आचार्य कुठं मिळाले, चुलीवर जेवण करायला मिळालं तर चुलीवर जेवण करतोय, असं चालू आहे पोटपाणी. तर आता सर्वसामान्य, आता आमच्यापेक्षा तरी सर्वसामान्यांनी काय करायचं? गोरगरिबांनी कुठं जायचं? त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, सुरक्षा काहीतरी लावली पाहिजे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपांवरील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. पंपांवर निर्माण झालेल्या या गोंधळामुळे वाहतूक कोंडीची झाली होती. राधानगरी तालुक्यातील पर्यटन प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील गवा अर्थात भारतीय बायसनसाठी प्रसिद्ध असलेलं दाजीपूर वन्यजीव अभयारण्य 13 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय.
अभयारण्य क्षेत्रातील सफारी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दाजीपूर अभयारण्यात पर्यटन सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना आता काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 25 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत अभयारण्यातील सफारी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सफारी मार्गाच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांसाठी मार्ग बंद ठेवण्यात आलाय. मार्च आणि एप्रिल महिन्यात पर्यटनासाठी अभयारण्य बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा रस्ता पूर्ण दुरुस्त होईपर्यंत कोणत्याही प्रकारची सफारी सेवा उपलब्ध राहणार नाही असं वन विभागानं स्पष्ट केलंय. पर्यटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी केलंय. दरम्यान दाजीपूरला भेट देण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांनी या निर्णयाची नोंद घेऊन आपला प्रवास पुढे ढकलावा असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या महालक्ष्मी मॉलला मंगळवारी रात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं. प्लास्टिक संसारोपयोगी साहित्याचं दुकान काही मिनिटातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं राधानगरी निपाणी रोडवर निलेश आनंदा पाटील यांचा महालक्ष्मी मॉल आहे. या महालक्ष्मी मॉल दुकानाला मंगळवारी रात्री सुमारे 8च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत प्लास्टिक संसारोपयोगी साहित्याचं दुकान काही मिनिटात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. आग विझवण्यासाठी गावातील तरुणांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू करून अग्निशमन दलाला माहिती दिली. मुरगुड अग्निशमक दलासह बिद्री आणि भोगावती साखर कारखान्यांच्या अग्निबंबांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग आटोक्यात आणेपर्यंत दुकानातील सर्व साहित्य आगीत भस्मसात झालं. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच सरवडेचे सरपंच रणधीरसिंह मोरे, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आगीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गातही भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सरवडे ही राधानगरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असल्यानं इथं स्वतंत्र अग्निशमक दलाची गाडी असावी. विद्युत सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा सन 2025-26चा सुधारित आणि 2026-27चा नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. जवळपास 1497 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून यामध्ये विकास कामं, महसूल वाढ आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा यावर विशेष भर देण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिकेचा सन 2025-26चा सुधारित आणि 2026-27चा नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. जवळपास 1497 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून विकास कामं, महसूल वाढ आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा यावर विशेष भर देण्यात आलाय. या अर्थसंकल्पानुसार सन 2026-27साठी महसुली जमा सुमारे 754 कोटी रुपये अपेक्षित आहे, तर खर्चही जवळपास त्याच पातळीवर ठेवण्यात आलाय. भांडवली कामांसाठी 268 कोटी रुपये तर विशेष प्रकल्पांसाठी 418 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीसह एकूण अर्थसंकल्पाचा आकार तब्बल 1497 कोटी रुपयांवर पोहोचलाय. या अर्थसंकल्पात प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर भर, महसूल वाढवण्याचं उद्दिष्ट, ऑनलाईन सेवांचा विस्तार, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारणा तसंच महिला, बालक आणि दिव्यांग कल्याण योजनांचा समावेश करण्यात आलाय. महानगरपालिकेनं केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांना प्राधान्य देत हा अर्थसंकल्प तयार केलाय. नागपूर महानगरपालिकेच्या 26-27च्या अर्थसंकल्प आज स्थायी समितीपुढे सादर करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपण टोटल महसुली जमा जे 754 कोटी ठरलेले आहे आणि खर्च पण तेवढंच, आणि भांडवलीच्या जे टोटल एक्सपेन्सेस आहे ते 268 आहे आणि स्पेशल प्रोजेक्ट्समध्ये आपण 418 कोटी टोटल पकडलेले आहे. त्याच्यामध्ये अमृत 2 या स्वच्छ भारत मिशन, ई बस वगैरे जे प्रकल्प येणार आहे आणि वित्त आयोगातून जो अपेक्षित असलेले रक्कम जवळपास 55 कोटी आहे, 55 कोटी 94 लाख आहे आणि हे टोटल आपण बघितले तर मागच्या वर्षापेक्षा जवळपास आपण जे 700 कोटी होते ते आता 754 कोटी झाले आणि आपला जमा पण आता आज अखेर आपला ह्या वर्षाचा जमा पण बघितले तर तो मागच्या वर्षात जे 464 होते तो आज आपण ऑलरेडी 502 503 पर्यंत केलेले आहे आणि 525 कोटी टोटल महसुली जमा आपण क्रॉस करणार आहे असं आपल्याला अपेक्षा आहे. आणि मोठा जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपण ऑलमोस्ट पूर्णत्वात आलेले आहे ते
PM ई बस सेवा जे आपला ऑलमोस्ट 80% सिव्हिल डिपो आणि HTLTचे कामं पूर्ण झालेली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचं पण काम आता फायनल स्टेजला आहे आणि त्यांच्या पण काही निधी आपल्याला जो 12 कोटी अगोदर होते त्याच्यासोबत आज एक 5 कोटी आपल्याला जमा झालेले आहे. त्यांच्या पुढच्या फेजच्या पण प्रस्ताव जवळपास 29 कोटीचे आपण गव्हर्नमेंटला पाठवलेले आहे. तसेच जे सरस्वती टॉकीजमध्ये आपण बांधण्यात येणारा जो पार्किंगचा स्पेस आहे, जे फर्स्ट फेज पूर्ण झाले तिथे 250 गाडीच्या पार्किंगच्या क्षमता आहे आणि त्यांच्या वरच्या जे 2 फ्लोअरच्या पार्किंग आणि त्याच्यावरच्या आपला भक्तनिवास हे सर्वाच्या पण आपण फायनल फेजच्या काम सुरू आहे आणि एकदम फायनल फेजच्या टेंडर आज स्थायी समोर जाणार आहे. MRDPचा जो मोठा महानगरपालिकेनं सन 2026-27 साठी घरफाळा करातून 110 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्याचं लक्ष्य ठेवलंय. त्यासाठी कर जाळ्यातील नसलेल्या मिळकती शोधून त्यांना कर प्रणालीमध्ये आणण्यावर भर दिला जाणार आहे. एकूणच महसूल वाढ आणि विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतोय. कोल्हापूर महानगरपालिकेचा हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला चालना देणारा ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं शहरातील विविध प्रभागांमध्ये विकास कामं सुरू आहेत. या विकास कामांना काही नागरिकांनी विरोध केलाय. शहरातील काजवे हॉस्पिटल परिसरातील ड्रेनेजचं काम सुरू असताना त्यास विरोध करत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरात इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं विकास कामं चालू आहेत. प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी आणि शहराच्या संरचनेसाठी विविध विकास कामं सुरू आहेत. यामध्ये ड्रेनेज सुधारणा, रस्त्यांची कामं, पाणीपुरवठा व्यवस्था अशा अनेक कामांचा समावेश आहे. शहरातील विकास कामं सुरळीत पार पाडण्यासाठी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस आणि प्रशासन एकत्र काम करत आहेत. मात्र या विकास कामांना काही नागरिकांनी विरोध केलाय. शहरातील काजवे हॉस्पिटलच्या परिसरातील ड्रेनेज काम सुरू असताना काही नागरिकांनी JCB मशीनच्या काचा फोडल्यात. तसंच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत काही कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी तातडीनं धाव घेत आढावा घेतला. याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कामांना विरोध करणाऱ्यांच्या कृतीमुळं कामांमध्ये अडथळा निर्माण होतोय. या घटनेनंतर पोलीस प्रशासन शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुरक्षा बळकटीकरण करण्याच्या तयारीत आहे. नागरिकांनी विकास कामांना विरोध न करता समस्यांबाबत प्रशासनाशी संवाद साधावा, ज्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाऊ शकेल, असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकार संघाच्या वतीनं येत्या शनिवारी 28 मार्चला सराफ सुवर्ण कारागिरांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आलाय. संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकार संघाच्या वतीनं येत्या शनिवारी 23 मार्च रोजी मार्केट यार्ड परिसरातील लोटस बँक्वेट हॉलमध्ये सराफ सुवर्ण कारागिरांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आलाय. संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनी ही माहिती दिली. मेळाव्याला नाशिकचे नामवंत सराफ अनिल दंडे आणि सुरेंद्र पुरवंत हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी सराफ आणि सुवर्ण कारागीर यांच्यासमोर सध्या भेडसावत असणाऱ्या अडचणी, सोने चांदी दरात दररोज होत असलेली वाढ, सराफ व्यावसायिकांच्यावर होत असणारे प्राणघातक हल्ले आदी विषयांवर मेळाव्यात चर्चा होणार आहे. पत्रकार बैठकीला पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, अविनाश मुखरे, सचिन देवरुखकर आदी उपस्थित होते. सिद्धगिरी मठात येत्या शनिवारपासून 5 दिवस सिद्धगिरी कारागीर महाकुंभ उत्सव होणार आहे. या उत्सवात देशभरातील 200हून अधिक कारागीर सहभागी होणार आहेत, अशी माहिती सिद्धगिरी मठाचे स्वामी काळसिद्धेश्वर महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिली. सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं सिद्धगिरी मठ इथं 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत सिद्धगिरी कारागीर महाकुंभ उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात देशभरातील 200हून अधिक कारागीर सहभागी होणार आहेत, अशी माहिती सिद्धगिरी मठाचे स्वामी काळसिद्धेश्वर महाराज यांनी दिली. या उत्सवात मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार केलेली मातीची खेळणी, टॅनिंग वूड कला, बांबू काम, लेदर वर्क, विविध राज्यातील एम्ब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला, बाहुलींच्या प्रतिकात्मक ऐतिहासिक मूर्ती, स्टोन वर्क, कच्छमधील रबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्नपासून वस्तू, वेधुवेणी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या,
महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी, जरदोशी साड्या आदी हस्तकलेचे विविध प्रकार पाहायला मिळणार आहेत. यावेळी सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी GP वढड, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक सिद्ध, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुंचडी आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचा सन 2025-26चा सुधारित आणि 2026-27चा नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 108 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून यामध्ये महापालिका शाळांमधील सुविधा, गुणवत्ता वाढ आणि डिजिटल शिक्षणावर विशेष भर देण्यात आलाय. याबाबतची माहिती उपायुक्त किरण धनावडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचा सन 2025-26चा सुधारित आणि 2026-27चा नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 108 कोटी रुपयांचा हा शिक्षण अर्थसंकल्प असून यामध्ये महापालिकेच्या शाळांमधील सुविधा, गुणवत्ता वाढ आणि डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आलाय. कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या एकूण 55 प्राथमिक शाळा सुरू असून त्यापैकी 22 शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत. सध्या महापालिका शाळांमध्ये 10,778 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा आणि प्रशिक्षणांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येतंय. सन 2026-27साठी प्राथमिक शिक्षण समितीचा 108 कोटी 88 लाख रुपयांचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आलाय. यामध्ये शासनाकडून सुमारे 40 कोटी रुपये आणि महानगरपालिकेकडून 65 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक लॅब, प्रयोगशाळा, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम, शाळांमध्ये स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा, बाल वाचनालय उभारणी, शिक्षक प्रशिक्षण शिबिरं, शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता वाढ यासाठी विविध योजना आखल्या आहेत. शैक्षणिक दर्जा सुधारण्याबरोबरच भौतिक सुविधा वाढवण्यावरही विशेष भर देण्यात आलाय. आगामी शैक्षणिक वर्षात 3 नवीन शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा मानस आहे. तसंच सर्व शाळांमध्ये संगणक सुविधा अधिक मजबूत करत आणखी 25 संगणक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा तसंच ऐतिहासिक स्थळांना शैक्षणिक भेटी आयोजित केल्या जाणार आहेत. यासोबतच शाळांना अधिक निधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. एकूणच महापालिका शाळांचा दर्जा उंचावून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलाय. यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपायुक्त किरण धनावडे आणि लेखाधिकारी संजय सरनाईक उपस्थित होते. निपाणी तालुक्यातील मांगूर फाट्याजवळ वेदगंगा नदीवरील पुलाच्या कामाला वेग आलाय. शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर या ठिकाणी भरावाऐवजी पिलर उभारणीचा निर्णय घेण्यात आलाय. पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूची पिलर उभारणी पूर्ण करून या मार्गाने वाहतूक सुरू करण्याचं आश्वासन ठेकेदार कंपनीनं वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीला दिलंय. पुलामुळे नदीकाठावरील सुमारे 20 गावांना दिलासा मिळणार आहे. काम सुरू असल्यानं वाहतूक वळवण्यात आली असून अपघाताची शक्यता लक्षात घेता दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. RDX स्फोट घडवण्याच्या धमकीच्या ईमेलनं राज्यभर पोस्ट कार्यालय अलर्ट, प्रशासनाची धावपळ. वंदे मातरम गाणं सक्तीचं नाही, गृहमंत्रालय परिपत्रकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या, अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी. MPSCला नव्यानं जाहीर करावी लागली निकालाची यादी, न्यायालयाचा विद्यार्थ्यांना दिलासा, खुल्या वर्गातून महेश शेजल पहिला.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रसार माध्यमांना चित्रीकरण करण्यास महापौर उदय धातुंडे यांनी मज्जाव केल्यानं पत्रकार आक्रमक झाले होते. या विरोधात शहरातील डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या प्रांगणात धरणं आंदोलन छेडत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. दरम्यान उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं. इचलकरंजी महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रसारमाध्यमांना चित्रीकरण करण्यास महापौर उदय धातुंडे यांनी मज्जाव केला. याच्या निषेधार्थ शहरातील डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी महापालिकेच्या प्रांगणात धरणं आंदोलन छेडत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवलाय. लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर निर्बंध लादणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याची भावना आंदोलनकर्त्या पत्रकारांनी व्यक्त केली आहे. सभागृहातील कामकाज पारदर्शक राहावं यासाठी चित्रीकरण आवश्यक असताना महापौरांनी घेतलेला हा निर्णय एकतर्फी आणि हुकुमशाही वृत्ती दर्शवणारा आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान सभागृहात सुरू असलेल्या बैठकीतही या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं. नगरसेवक मदन कारंडे, शिवसेना गटनेते रवींद्र माने, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौरांना धारेवर धरत प्रसारमाध्यमांना चित्रीकरणाची तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. महापौरांनी तात्काळ निर्णय मागं घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पत्रकारांकडून देण्यात आलाय. महापालिका प्रांगणात सुरू असलेल्या धरणं आंदोलनात विनायक कलढोणे, साईनाथ जाधव, सॅम संजापुरे, रणधीर नवनाळे, निखिल भिसे, संतोष मोकाशी, अंकुश पोळ, वेदांत पाडळकर, गौरव कोष्टी, विजय तोडकर, अंजुम मुल्ला, संगीता हुग्गे, प्रीती कलढोणे, सचिन बेलेकर, निहाल ढालाईत, रसूल जमादार, संदीप सुर्वे, अमानत जमादार आदी पत्रकार सहभागी झाले होते. फुलेवाडीतील धनंजय वसंतराव कापसे यांच्या आत्महत्येप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात शुभम कापसे आणि छाया राऊत यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोल्हापुरातील फुलेवाडीतील धनंजय कापसे यांनी एका प्लॉट व्यवहारात मध्यस्थी केली होती. त्या व्यवहारात अडचणी निर्माण झाल्यानं संशयितांनी कापसे यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. व्यवहारातील मध्यस्थी आणि मानसिक त्रासाला कंटाळून कापसे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा शुभम कापसे यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार सर्वेश पार्क फुलेवाडी इथल्या अभिजित आनंदराव शेळके आणि अयोध्या कॉलनी इथल्या छाया सदाशिव राऊत या संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील फुलेवाडी दुसरा बसस्टॉप इथं राहणारा तिसरा संशयित जयसिंग बाबाजी संगपाळ हा फरार आहे. शहर डीवायएसपी प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश पाटील अधिक तपास करतायत. कागल इथल्या लक्ष्मी टेकडी चौकासमोर महामार्गावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सांगाव इथल्या पल्लवी राहुल पाटील या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कागल तालुक्यातील मौजे सांगावमधील पल्लवी पाटील या मंगळवारी स्पर्धा परीक्षेचा पेपर देण्यासाठी कोल्हापूरला आल्या होत्या. पेपर चांगला गेल्यानं त्या आनंदात होत्या. पेपर सुटल्यानंतर त्या वडील सतीश हिरुगडे यांच्यासोबत स्कूटीवरून कोल्हापूरहून कागलकडे येत होत्या. लक्ष्मी टेकडी चौकात आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकनं त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. सतीश हिरुगडे हे घसरत बाजूला गेल्यानं किरकोळ जखमी झाले. मात्र पल्लवी पाटील यांच्या अंगावरून ट्रकचं चाक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी 3:45 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झालाय. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार विजय पाटील आणि चिंतामणी बांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. CCTVच्या मदतीनं पसार झालेल्या ट्रकचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये.
कोल्हापूर महानगरपालिकेवर असलेल्या तब्बल 170 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे जलसिंचन विभागानं कठोर पाऊल उचलत शहराचा पाणी पुरवठा बंद केला होता. त्यानंतर महापालिकेनंही प्रत्युत्तरादाखल जलसिंचन कार्यालय सील केल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज महापौर, आयुक्त आणि जलसिंचन अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत समाधानकारक निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेवर असलेल्या तब्बल 170 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे जलसिंचन विभागानं कठोर पाऊल उचलत शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता. दरम्यान महापालिकेनंही प्रत्युत्तरादाखल जलसिंचन कार्यालय सील केल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दिवशी महापौर रूपाराणी निकम यांच्या समवेत बैठक होऊन पाणी उपसा केंद्र आणि जलसंपदा कार्यालय सीलमुक्त करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर आज महापौर, आयुक्त आणि जलसिंचन अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत चर्चा सकारात्मक आणि समाधानकारक झाल्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं. आणि जलसंपदा विभागाचेही सर्वच अधिकाऱ्यांनी खूप चांगलं कोऑपरेशन करत आम्ही निर्णयावरती असं आलेलो आहे की आमच्या काही थकबाकी त्यांच्याकडे आहेत त्या सगळ्या त्यांच्याकडचे कॅल्क्युलेशन्स काढून आणि आम्ही त्यांचं किती देणं लागतो या सगळ्या कॅल्क्युलेशन्स करून पॉझिटिव्हली चर्चा करून आम्ही आता तो रिलीज करत आहोत. आणि या अनुषंगाने ज्या काही रकमा आम्ही त्यांना भरलेल्या आहेत त्याही कुठल्या नियोजनाखाली तुम्ही त्या भरून घेतलेल्या आहेत ही आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली आहे, जेणेकरून जे दंडात्मक झालेला आहे किंवा विलंब आकार झालेला जो दंड आहे त्याच्यामध्ये आम्हाला सूट मिळण्यासाठी आम्ही लवादाकडे सुद्धा याची नोंद केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने कर आणि दंड याच्यावरती आम्ही थोडासा हा विषय मागे ठेवला आहे आणि आता जी थकबाकी आहे ती मात्र आम्ही त्यांची व्यवस्थित देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान थकीत पाणी बिलापोटी निदान 20 कोटी रुपये भरावेत असे आदेश वरिष्ठांनी दिल्याचं कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितलं. जलसंपदा विभागाची थकीत पाणीपट्टीबद्दल आम्ही पाणी बंद केलं होतं. त्यानंतर आम्हाला वरिष्ठांकडून निरोप आला होता की किमान 20 कोटी इतकी आम्हाला जी निव्वळ पाणीपट्टीमधली रक्कम आहे ती भरायला पाहिजे. तर त्या अनुषंगानं 7,40,00,000 आत्तापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेला भरलेले आहेत. आता आमची जी थकीत घरफळाची पट्टी आहे आणि पाणीपट्टी ह्याच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की ती भरायला पाहिजे आम्ही. आता त्याबाबतच चर्चा झाली. आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिला होता की निव्वळ पाणीपट्टीच्या रकमेतून ती समायोजित करायची. म्हणजे 2,40,00,000 दरम्यान काहीतरी घरफळापट्टी आहे आणि 66 ते 70 लाखापर्यंत पाणीपट्टी आहे. ती आम्ही निव्वळ पाणीपट्टीमधून समायोजित करायला तयार आहोत असं मी पत्र दिलंय त्यांना. त्याचा त्यांनी रिप्लाय दिल्यानंतर माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडून ती मंजुरी घेणार आणि समायोजित करायला त्यांना पत्र देणार. त्याप्रमाणे ती समायोजित केल्याचं कन्फर्मेशन देणार आहे. आणि ह्यावरची 20 कोटीपर्यंतची थकीत पाणीपट्टी आहे ती मला द्यावी असं मी महापौर मॅडमना विनंती केलेली आहे. या बैठकीनंतर आता पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेवरून निर्माण झालेला हा वाद प्रशासन कसं सोडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वॉर वुंडेड फाउंडेशनकडून राज्यभरातील 17 जखमी सैनिकांना सहाय्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं. कोल्हापुरातील 109 इन्फंट्री टीए बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. अक्षमतेकडून सक्षमतेकडं हे ब्रीदवाक्य घेऊन वॉर वुंडेड फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनकडून राज्यभरातील 17 जखमी सैनिकांना सहाय्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं. कोल्हापुरातील 109 इन्फंट्री बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात 15 मॉडिफाईड स्कूटर्स आणि 2 इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल असित मेस्त्री यांनी सुरुवातीला फाउंडेशनविषयी माहिती दिली. प्रत्येक जखमी सैनिक सन्मानानं जगला पाहिजे आणि तो कुणावरही अवलंबून राहू नये हे सुनिश्चित करणं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. निवृत्त जनरल सय्यद यांनी फाउंडेशन उत्कृष्ट पद्धतीनं कार्य करत असल्याबद्दल कौतुक केलं आणि सैनिकांच्या कल्याणासाठी झटत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी उपकरणं प्राप्त जवानांनी फाउंडेशनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ब्रिगेडियर संदीप कुमार, वॉर वुंडेड फाउंडेशनचे कार्यकारी संचालक कर्नल अमिताभ अमित यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
भोंदूबाबांच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीसाठी त्यांनी इचलकरंजीतील महात्मा गांधी चौकात निदर्शनं केली। भोंदूबाबांच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर कठोर कारवाई या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज इचलकरंजीतील महात्मा गांधी चौकात निदर्शनं करण्यात आली। राज्यातील काही भोंदूबाबांमुळे अनेक महिलांची आणि नागरिकांची फसवणूक होतीये, त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, भोंदू प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समित्या स्थापन करावी, कुणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागण्या पक्षाच्या वतीनं करण्यात आल्या। यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, भाऊसो कसबे, सदा मलाबादे, धनाजी जाधव, नूर महम्मद बेळकुडे, संजय टेके, गीता माने, रामचंद्र सौंदाते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। इचलकरंजीतील विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर असलेली इलेक्ट्रिक डीपी अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होती। या समस्येबाबत वीरशैव कक्कय्य ढोर समाजाच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना डीपी काढण्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं। त्याची तात्काळ दखल घेत महावितरणचे अधिकारी प्रसाद अवघडे, केतन पोवार आणि अमोल फंडारे यांनी जलद गतीनं कार्यवाही केली आहे। अधिकाऱ्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय। समाजाच्या वतीनं महावितरणचे अधिकारी तसंच नगरसेविका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार कार्यक्रमात समाजातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळानं प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर 2-0 अशा गोल फरकानं विजय मिळवला। या विजयामुळे पाटाकडील तालीम मंडळाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झालाय। चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात लढत झाली। सामन्याच्या अवघ्या 5व्या मिनिटाला पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरच्या पासवर यशराज कांबळेनं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली। 24व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर अमीन काझी यानं गोल केल्यानं पाटाकडील संघाला 2-0 गोल अशी आघाडी मिळाली। हे गोल फेडण्यासाठी प्रॅक्टिसकडून यश सुजित, सूरज जाधव, साहिल डाकवे, अजिंक्य नलवडे, सचिन गायकवाड यांनी चांगला प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। प्रॅक्टिसच्या प्रदीप शिंदेच्या 2 सोप्या संधी वाया गेल्या। त्याचबरोबर डी मध्ये मिळालेल्या फॉलोवर अजिंक्य नलावडे यानं मारलेला फटका पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळी यानं रोखला। अखेर पाटाकडील संघानं हा सामना 2-0 गोल फरकानं जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली। पाटाकडीलकडून नवीन खान, रोमारियो, ऋषिकेश मोहिते पाटील, रफिक बदामी, अक्षय पायमल यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। उद्या सायंकाळी 4 वाजता उपांत्य फेरीतील पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात होणार आहे। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेमधील साईवर्धन पाटील यानं ओडिसामधील 24व्या पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावलंय। साईवर्धनच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडेमधील साईवर्धन पाटील यानं ओडिसामधील 24व्या पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावलंय। साईवर्धन यानं 11.99 मीटर गोळा फेकत रौप्य पदक पटकावलंय। यावेळी त्याला भारतीय पॅरालिम्पिक कमिटीचे सेक्रेटरी जयवंत GS यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। साईवर्धन विक्रम पाटील यानं याअगोदर दुबईत झालेल्या पॅरा एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलं होतं। तसंच साईवर्धननं दुबईत 5व्या पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक, ग्वालियरमध्ये कनिष्ठ पॅरा ॲथलेटिक्समध्ये सिल्वर, दिल्लीतील खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सिल्वर, चेन्नईतील राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ आणि बेंगलोर नॅशनल पॅरा चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ अशी पदकं त्यानं पटकावली आहेत। पॅरालिम्पिक विजेते आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारी हे त्याचे मार्गदर्शक आहेत। साईवर्धनला वडील विक्रम पाटील आणि आई मनस्वी पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान विजय बोरगे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पंपांवर दुसऱ्या दिवशीही पेट्रोलसाठी रांगा।
आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत तर 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येणार. इंधनाचा पुरवठा सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घातले निर्बंध. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही, देशात कच्च्या तेलाचा मुबलक साठा, केंद्र सरकारचा दावा. कोल्हापूर महापालिकेच्या 170 कोटी रुपयांच्या थकबाकी प्रश्नी महापौर, आयुक्त आणि जलसिंचन अधिकाऱ्यांची बैठकीत समाधानकारक निर्णय झाल्याची चर्चा. आणि चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबला नमवून पाटाकडील तालीम मंडळानं केला उपांत्य फेरीत प्रवेश. उद्या दिलबहार आणि खंडोबा यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना होणार. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.